हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. देवाची कृपा आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाचं यथाशक्ती आचरण याच्यामुळे आजचा दिवस दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. आजची तारीख आहे 2 नोव्हेंबर 2025, रविवार. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी माझ्या घरामध्ये बसून रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे 36वा देवाचे आभार मानण्याची सभा किंवा 36वा मद्यमुक्ती दिवस आणि त्यानिमित्ताने 36व्या वर्षाची स्टोरी. असं तुम्हाला थंबनेलमध्ये दिसेल, 36व्या वर्षाची स्टोरी. देवाचे आभार श्रीधर, मद्यमुक्त 36 वर्ष. ह्याचा नंबर आहे 142. आता ह्या वर्षभरात काय झालं ते मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आधीची 35 वर्षाची स्टोरी अगदी थोडक्यात सांगतो आणि मग 36व्या वर्षाची स्टोरी डिटेलमध्ये सांगतो. माझा जेव्हा देवाचे आभार मानण्याचा कार्यक्रम झाला शुक्रवारी 24 ऑक्टोबर 2025, सुफलाम समूह भायखळा, त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आणि त्या दिवशी मी रेकॉर्डिंग केलं नाही, कारण माझ्या लक्षात आलं की मीटिंगमधलं रेकॉर्डिंग आणि घरी बसून केलेलं रेकॉर्डिंग याच्या क्वालिटीमध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे मी ठरवलं की मीटिंगमधलं रेकॉर्डिंगच्या ऐवजी घरी बसून निवांतपणे रेकॉर्डिंग करूया, म्हणजे कागद समोर ठेवून बोलता पण येतं आणि सगळे मुद्दे कव्हर करता येतात. मी स्टोरी सुरू करतो माझी सुरुवातीपासूनची आणि मग मी 36व्या वर्षात काय झालं ते सांगायचा प्रयत्न करेन. माझे स्पॉन्सर नेहमी सांगायचे की वाढदिवसाच्या दिवशी जुनी स्टोरी उगाळून सांगत बसण्यात काय अर्थ नाही, कारण आता तुला बरीच वर्ष झालेली आहेत. पहिल्या 2 वर्षात 5 वर्षामध्ये जुनी स्टोरी सांगून पराक्रम सांगणे किंवा रडकथा सांगणे हे ठीक आहे, ती आवश्यक आहेच, त्यात काही शंका नाही. पण त्याला किती प्राधान्य द्यायचं, आता सोब्रायटीला प्राधान्य द्यायचं आहे, आता ती महत्त्वाची आहेच, त्याचा उल्लेख केलाच पाहिजे. त्याच्यामुळे वयाच्या 18व्या वर्षी मी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. पहिली 5 वर्ष कोणाला कळणार नाही अशी मी दारू प्यालो, म्हणजे कदाचित त्याला नॉन अल्कोहोलिक ड्रिंकिंग म्हणू शकतो. म्हणजे दारू पित होतो पण ते वॉज नॉट नॉन अल्कोहोलिक ड्रिंकिंग. आणि नंतरची 6 वर्ष 1984 ते 1989 दारुड्यासारखी, म्हणजे सगळ्यांना माहीत होईल अशा प्रकारची मी दारू प्यालो. माझ्या घरामध्ये मी दारू पित असताना माझे वडील होते, जे हेडमास्टर होते भिवंडीच्या शाळेमध्ये. माझी आई शिक्षिका होती शाळेमध्ये. आम्ही 4 भावंडं, 2 भाऊ आणि 2 बहिणी. मी सगळ्यात मोठा आणि माझ्यानंतर भाऊ, नंतर बहीण, नंतर बहीण, असे 4 जण आम्ही होतो. आणि माझी आजी होती, वडिलांची आई, जी 74 वर्षाची होती आणि वारकरी होती. आणि माझे आजोबा हे होते, फ्रीडम फायटर होते, स्वातंत्र्य सैनिक होते, त्यामुळे तिला स्वतंत्रपणे पेन्शन यायची. तर माझी बायको आज गमतीने मला काल परवा सांगत होती की तुमच्या घरातले 7च्या 7 जणं कमवत असल्यामुळे, फायनान्शियली इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही सगळेजणच वेगवेगळ्या प्रकाराने वागत होतात. एनिवे, त्यामुळे 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा निरोप मिळाला. तोपर्यंत दारू पिऊन शारीरिक नुकसान झालेलं होतं. मूळव्याध झाले, नाकातनं रक्त पडलं, सलाईन लावायला लागली. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं नाही, कारण मी फार्मसी ग्रॅज्युएट आहे आणि माझं मेडिकल स्टोअर होतं तेव्हा पार्टनरशिपमध्ये. त्यामुळे तिथेच डॉक्टरला बोलून सलाईन लावून घ्यायचो. त्या शारीरिक नुकसान बरंच झालेलं आहे, त्याचे परिणाम आजही भोगायला लागत आहेत. काही प्रमाणात सिगरेट प्यालेलो आहे, त्याच्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम झाले आहे. त्यामुळे आता दम लागतो जिना चढताना वगैरे. आणि डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टरने सांगितलं हे तुमचे पूर्वीचे प्रताप आहेत, त्याच्यामुळे ते भोगायला लागणार. शारीरिक नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, दुकानात पैसे ढापले, वडिलांचे पैसे ढापले, त्यामुळे आर्थिक नुकसान झालं. त्याच्यानंतर व्यावसायिक नुकसान झालं, सारख्या नोकऱ्या बदलत राहिलो. कालच कोणीतरी मला म्हणाले की तुला पॉडकास्टमध्ये आम्ही बोलवणार आहोत, कामाच्या ठिकाणी काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हटलं काय नाही करायचं ते मी नक्की सांगू शकतो, कारण मी 10-12 नोकऱ्या बदललेल्या आहेत आणि मला आज पेन्शन नसण्याचं कारण तेच आहे की मी एका ठिकाणी टिकलो नाही. त्यामुळे 2005 नंतर मी नोकरीला लागलेलं असताना मला पेन्शन नाही आहे. त्याच्यामुळे दारू पिण्यामुळे आर्थिक नुकसान, शारीरिक नुकसान, व्यावसायिक नुकसान आणि कौटुंबिक नुकसान. घरात कोणी मला विचारत नव्हतं.
आणि वरचे जे होते माझ्यापेक्षा वयस्कर जे होते, वयाने जास्त, आई वडील आजी, ते दम द्यायचे अधूनमधून. वडील कधी कधी मारायचे, कधी ओरडायचे, आजी सावरून घ्यायची, आईमधून कंठशोष करायचे, अरे काय बाबा आमचं काय चुकलं ते तरी सांग वगैरे वगैरे. आणि त्यांना हे कळायचंच नाही, कारण ते वारकरी सकाळी उठल्यावर एकादशी, पूजा, गुरुवार, भजन कीर्तन, देवाची पूजा, त्याच्यातनं हे कसं काय बेवडं हे झालं काय कळायचं नाही त्यांना. पण बेवडा झालो, वाईट झालं, पण बेवडा झालो आणि एमध्ये आलो. ती देवाची कृपा, आईवडिलांची पुण्य आहे असं म्हणू शकतो. त्याच्यामुळे ही माझी झाली स्टोरी दारू पिण्याची थोडक्यामध्ये. आता मी सांगायचा प्रयत्न करतो 36व्या वर्षामध्ये, म्हणजे माझा प्रॉपर डे जो आहे, सोबरायटीचा दिवस, मद्यमुक्ती दिन म्हणतात त्याला, डेट ऑफ सोबरायटी, 10 ऑक्टोबर 1989. त्याच्यामुळे 10 ऑक्टोबर 2023 ते 10 ऑक्टोबर 2024 ते 10 ऑक्टोबर 2025 ह्या वर्षभरात काय झालं ते प्रामुख्याने मी सांगायचा प्रयत्न करेन सोबरायटीमध्ये. पहिला ॲटम अर्थातच कामधंदा. त्याच्यामुळे मी आत्ता म्हटल्याप्रमाणे मी 2020 साली रिटायर झालो. 5 वर्ष झाली मला आता रिटायर होऊन. आणि मी मास्तर आहे, त्याच्यामुळे मास्तर, वकील, CA, डॉक्टर या लोकांना 60 नंतरसुद्धा आपला व्यवसाय चालू ठेवता, सगळ्यांनाच चालू ठेवता येतो, पण विशेषतः ह्या लोकांना ॲक्सेप्ट केलं जातं समाजाच्या मार्फत, किंवा मालकाच्या बाबतीत ओळख हे स्वीकारलं जातं. त्याच्यामुळे मी अजूनही LLMला शिकवतो आहे, विद्यापीठात शिकवतो, आणखी 2-4 कॉलेजेसमध्ये शिकवतो, फिजिकली प्रत्यक्ष जाऊन शिकवतो आहे आणि ऑनलाईन पण शिकवतो आहे. त्याच्यामुळे माझं मास्तरकी चालू आहे. अर्थात ते व्हिजिटिंग फॅकल्टी असल्यामुळे आठवड्यातून 2 दिवस 2 तास. आणि ते पण कसं असतं की 3 महिने शिकवायचं आणि 3 महिने आराम इन द सेन्स परीक्षा, टाईमटेबल, इंटरनल मार्क वगैरे सगळं जे असतं, पेपर तपासणे, रिझल्ट लागणे, ह्याच्यात 3 महिने जातात. मग नवीन सेमिस्टर चालू होतं. त्यामुळे मला 3 महिने काम असतं, 3 महिने मी रिकामा असतो, पुन्हा 3 महिने काम, 3 महिने रिकामा. त्याच्यामुळे माझी जीवनपद्धती मी अशा प्रकारे बेतलेली आहे, योजलेली आहे, करतो आहे की याचा मला फायदा होईल. रडत बसण्यात काय अर्थ नाही, नाही ना काम नाही असं काय बोंबलत बसण्यात अर्थ नाही. पहिला आयटम जो आहे तो म्हणजे काम करणे. मी अजूनही काम करतो. आमचा ठाण्याचा सतीश एम होता, वारला, ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती. ते म्हणाले की दारुड्याने काम कमी केलेलं आहे, त्याच्यामुळे दारुड्याने रिटायर व्हॉलेंटरी रिटायरमेंटवर अजिबात घ्यायची नाही. अर्थात प्रत्येक केस वेगळी आहे. तो जनरल विधान करत होता. त्याच्यामुळे तो म्हणायचा की तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त काम करता येईल तेवढं तुम्ही करा, कारण तुम्ही समाजाचं, देशाचं देणं लागता, कुटुंबाचं देणं लागतं, आणि तुम्ही जास्त काम केलं तर जास्त पैसे मिळणार आहेत अर्थातच. पण अर्थात माझं काम करण्याचे हेतू 3-4 आहेत. पैसे तर मिळतातच, यात काही शंका नाही. भले कमी असतील, अगदीच फारच कमी असतील, पण ते मिळत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मेंटली ॲलर्ट राहतो मी. मला शिकवायचं असतं, त्यामुळे त्याच्या आधी तयारी करायला लागते. त्यामुळे त्याच्याकरता ताजे संदर्भ काय आहेत ते आठवून जुळून त्या कागदावरती, वहीमध्ये, नोट्समध्ये लिहून ठेवणे आणि त्याची तयारी करणे. त्याच्यानंतर फिजिकली मला जायला लागतं. 1 दिवस मालाडला, 1 दिवस चेंबूरला, 1 दिवस विटीला, असं आठवड्यातून 3 दिवस 3 ठिकाणी जायला लागतं. त्यामुळे ॲलर्ट राहतो फिजिकली. सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हार्बर रेल्वे हे सगळं लक्षात ठेवून बरोबर रेल्वे स्टेशन कुठल्या बाजूला येणार, अमुक तमुक, ते सगळं ॲलर्ट राहायला लागतं. ते माझं ह्याच्यामुळे होतं, म्हणून मी अजूनही थोडीशी नोकरी करतो आहे. सगळ्यांनाच ते जमतं अशातलं काय भागणार नाही. जमलंच पाहिजे असं 8 तास काय सांगितलेलं नाही, BW नाही ना आणखी कोणी नाही. आणि त्यामुळे मला जे जमते ते मी सांगायचा प्रयत्न करतो. योग्य अयोग्य तुम्ही ठरवा, काय प्रॉब्लेम नाही मला. काम करत असल्यामुळे पैसे मिळतात, आणि आधी इतके वर्ष कमवलेले थोडेफार जे काही पैसे आहेत ते ह्या वर्षी मी काय केलं, मला एक नवीन शोध लागला. एक मी व्हिडिओ ऐकत होतो, व्हॅल्यू रिसर्च नावाचा, इंटरनेटवरती. तर मला त्याने सांगितलं की RBI बॉन्ड्स नावाचा प्रकार असतो. ते मला काय माहीत नव्हतं. फिक्स्ड डिपॉझिट मला माहीत होतं, पण ते RBI बॉन्ड्स माहीत नव्हतं. मी माझ्या फायनान्शियल कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट, त्याच्यानंतर बँकेत काम करणारे मित्र, या सगळ्यांना विचारलं, काही मेंबरला विचारलं, आणि मग ते RBI बॉन्ड नावाचा प्रकार मला कळला, आणि त्याचं मी ॲप डाउनलोड केलं. आणि अनेक लोकांनी मला सांगितलं की त्या ॲपमधनं काय होत नाही, फिजिकल फॉर्म भरण्याला सगळ्यात चांगला. मी काय ऐकायला तयार नव्हतो. मी सगळ्यांना जमत नाही म्हटल्यावर आपल्याला जमलंच पाहिजे ना रे बाबा. नंबर 1 बिलिजरंट, भांडखोर, कसं जमत नाही बघतो. आणि मग मी त्या RBI ॲपशी झटापट जवळजवळ महिनाभर केली. त्याचा KYC व्हिडिओची, बायकोची झाली, माझी झाली,
त्याच्यानंतर ईमेल ID, फोन नंबर, ते ॲप काय स्वीकारेना, ते दिवसात चालायचं, दिवसा नेटचा स्पीड कमी असायचा, रात्री चांगलं चालायचं पण त्यांचं ऑफिस बंद असायचं. त्याने KYC 1 महिना मी त्या टोल फ्रीवाल्याला पकवला, पण अल्टिमेटली मी केलं. त्याच्यामुळे मी थोडेसे पैसे RBI बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केले. हे एक ह्या वर्षातली माझी अचिव्हमेंट आहे. अचिव्हमेंट म्हणजे कसं आहे की जनरली दारुड्या म्हणतो दे मरुदी जायला नाही जमत, दे सोडून, थक दुसरी बघू आपण, थक गेला तेल लावत. तसं न करता सातत्याने त्याच्या मागे लागून ते बरोबर मी पूर्ण केलं. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, PPF, म्युच्युअल फंड आणि पोस्टाच्या MISमध्ये पण मी पैसे नव्हते टाकलेले. 9 लाखापर्यंत काहीतरी टाकता येतात, ते मी थोडेसे टाकले ह्या वर्षी. त्याच्यामुळे आहेत ते पैसे सांभाळून ठेवणे. आमचे तानाजी दादा नेहमी सांगायचे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, की नवीन उपद्व्याप करायचे नाहीत. जे काय आपल्या वाट्याला येतील त्याला सामोरं जायचं, पण नवीन उपद्व्याप करायचे नाहीत. त्याच्यामुळे ह्या वर्षभरामध्ये कामधंदा आणि पैसे कमवणे आणि त्या पैशाचा विनियोग करणे कसा आणि कसे इन्व्हेस्ट करणे. आता माझे सुनील के आमचे जुने स्पॉन्सर होते, माजी स्पॉन्सर, ते सांगायचे की अरे तू फायनान्सबद्दल बोलू नको, तू काय फायनान्शियल एक्सपर्ट नाही. म्हटलं अरे मी फायनान्शियल एक्सपर्ट अजिबातच नाही, माझेच वांदे तर मी कुठलं मेला एक्सपर्ट. पण मी काय केलं ते मी सांगतो. तुमची कदाचित आज अवस्था नसेल ना, होईल ना, तुम्ही आज न्यूकमर असलात, कर्ज आहे वगैरे सगळं मला मान्य आहे. माझंही तसंच होतं की एकेकाळी. पण त्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा काय करायला पाहिजे हे मेंबरला, स्पॉन्सरला आणि फायनान्शियल कन्सल्टंटला विचारलंच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या अकलेने केलं ते खड्ड्यात गेलेले बरेच लोक मला माहिती आहेत. त्यामुळे मी नक्की हक्काने सांगू शकतो. त्यामुळे पैसा, कामधंदा हा पहिला आयटम. दुसरा आयटम आहे अर्थातच तब्येतीची काळजी घेण्यासाठी काय करतो. वय वर्षे 66, 65 पूर्ण, 66वं चालू. देवाच्या कृपेने आणि आईवडिलांनी दिलेलं चांगल्या शरीरामुळे मला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नाही आहे. आणि मी शरीरासाठी जेवढं करायला पाहिजे तेवढं नाही करत, हेही मला मान्य आहे. मी काय करतो तर मी मानसिक स्वास्थ्यासाठी विपश्यनेला ध्यानाच्या केंद्रामध्ये जातो. वर्षातनं एकदा 10 दिवसाचा कोर्स आणि वर्षातनं एकदा सेवा द्यायला, असं 6 महिन्यातनं एकदा तिथे जातो 10 दिवस. आता रिटायर्डच असल्यामुळे काय मला ती व्हिजिटिंग फॅकल्टी असल्यामुळे मला ते जमतं. त्याच्यानंतर मी, बायको आणि पोरगी पहिल्यापासून गेली 25 वर्ष निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचन, जिल्हा पुणे इथे जातो. 8 दिवस तिथे आठवडाभर राहतो. आता मी 4 वर्षापूर्वी वर्ध्याला जायला लागलो आहे. गांधीजींचा आश्रम आहे, सेवाग्राम, आरोग्यधाम, तिथे जातो, आठवडाभर राहतो. तिथे काय करतात, मालिश करतात, तेलाची मालिश, त्याच्यानंतर गरम पाणी, गार पाणी, माती, चिखल लावणे, सूर्यप्रकाश, बिन तेलाचं, बिन मिठाचं आणि बिन मसाल्याचं जेवण आणि छानपैकी हवेमध्ये राहणे. त्यामुळे हे मी 2 आयटम करतो. योग साधक आणि योग शिक्षक पण मी आहे. पण मी आसनं करत नाही, कारण माझ्या आता स्पॉन्डिलायसिस झाल्यामुळे ते भीती वाटते सारखी. पण मी बसून जी करायची साधनं आहे ती सगळी करतो. ओंकार, उज्जाई, सितकारी, सितली, अग्निसार, उड्डियान, ते सगळं मी लाईनीत न चुकता करतो. अगदीच महिन्याभरातनं 2-3 दांड्या असल्या तरच. पण चालत जाणे मला अजिबात फार कंटाळा येतो. आता मी दादरला राहत असताना समुद्र माझ्यापासून अर्ध्या मिनटाच्या अंतरावर आहे. माझी बायको रोज सकाळी फिरायला जाते, शिवाजी पार्कला फेऱ्या मारायला जाते, सुट्टी असेल तेव्हा सकाळी संध्याकाळी. मला रोज सांगते, पण मी सांगतो हो पुढे मी आलोच. कारण सातत्याचा अभाव हा आमचा प्रॉब्लेम आहे आणि आळस, त्याच्यामुळे व्यायाम करत नाही. माझं एकदा हार्टचं मी ते केलं होतं, काहीतरी टेस्ट केली होती. वर्षातनं 2 वर्षातनं एकदा मी त्या सगळ्या टेस्ट करतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अरे युअर हार्ट इज गुड. तर मी म्हटलं द क्रेडिट गोज टू माय पेरेंट्स. माझ्या आईवडिलांना त्याचं श्रेय जातं. का म्हणाले तुम्ही काही करत नाही का. म्हटलं नाही, मी खरंच काही काम करत नाही, व्यायाम नाही करत, जिममध्ये जात नाही. जायला पाहिजे, मी हे काय पराक्रम नाही सांगत, गाढवपणा सांगतो आहे मी. त्याच्यामुळे 36 वर्षानंतरचा सुद्धा गाढवपणा सांगता आला पाहिजे, म्हणून हे रेकॉर्डिंग घरी बसून निवांतपणे करतो आहे. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी घेणे, याबाबतीत जे काय तोळामासा आपली प्रकृती आहे, वजन वाढतं त्याच्यासाठी कमी करायला काय पाहिजे. खादाडी आहे, ग्लटनी म्हणतो, 7 घातक पापेमध्ये तो ग्लटनी म्हणतो, आधाशीपणा. तो आधाशीपणा आहे. जे आवडतं ते दाबून खायचं, जे आवडत नाही ते खायचं नाही. पण मी जेवताना कधीच कुरकुर करत नाही. लग्न झाल्यापासून माझी बायको पण सांगते, कारण मी आईकडे असताना खूप जेवण्याबाबत मी चूजी होतो, ताटं फेकून द्यायचो, राग करायचो.
पण आता लग्न झाल्यापासून गेल्या 30-33 वर्षामध्ये त्या काय भानगडी राहिल्या नाहीत. त्याच्यामुळे तब्येतीची आहे ती तब्येत सांभाळणे, ऐकायला कमी येतं, खूप जास्त बोलतो, व्हेरी बॅड लिस्नर, त्याच्यानंतर गुडघे दुखतात, मूळव्याध आहे, फ्रोझन शोल्डर आहे, खांदे दुखतात, स्पॉन्डिलायसिस आहे. हे असलं तरी पण मी ॲक्टिव्ह राहायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तिसरा ॲटम जो आहे तो नातेसंबंध, मुलीशी नातेसंबंध. आता मुलगी मला एकच मुलगी आहे आणि ती आहे परदेशामध्ये. ती सायंटिस्ट आहे, रिसर्च सायंटिस्ट आहे. त्याच्यामुळे ती इंग्लंडमध्ये सध्या राहते. आधी फ्रान्सला राहायची, आता इंग्लंडला राहते. मग 1-2 वर्षातनं आम्ही तिच्याकडे जातो. त्याच्यामुळे यावर्षी तिच्याकडे गेलो होतो जुलै-ऑगस्टमध्ये. महिनाभर राहून आलो, सगळं बघितलं. त्याच्यानंतर तिला आम्ही इन्सिस्ट केलं होतं, आग्रह धरला होता, 8 तास धरला होता की बाई रजिस्टर लग्न कर. त्याच्यामुळे तिचा मित्र जो आहे त्याच्याबरोबर त्यांचं रजिस्टर लग्न झालं आणि रजिस्टर लग्नाला आम्ही दोघं आणि त्याचे आईवडील, अनेक मित्र वगैरे सगळे उपस्थित होते. आता ते इथे येणार आहेत जानेवारी महिन्यात, तेव्हा पुन्हा एकदा आपल्या पद्धतीने लग्न करणे आणि आमच्या सगळ्या मित्रांना बोलवण्यासाठी रिसेप्शन करणे हे करायची सुरुवात आहे. म्हणजे ते योजलेलं आहे, त्याची तयारी आहे. ती बायको माझी करते. बायको करवादत असते नेहमी की तुला मेंबर बरोबर बोलायला, तासनतास बोलायला आणि प्रेमाने बोलायला आवडतं आणि कामं सांगितली की तुला टाळतो, तू उत्तर देत नाही, लक्ष घालत नाही. हे सगळे आरोप खरे आहेत. सेल्फ सेंटर्ड इन एक्स्ट्रीम आणि चालू आहे ना, कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचं नाही. पण तरी पण आता ते दागिने घ्यायला त्या तनिष्कमध्ये त्या सोनाराकडे 4-4 तास जाऊन बसणे, त्याच्यानंतर ते हॉल शोधणे, रिसेप्शनचा हॉल शोधणे, लोणावळ्याला, आंबोलीला, रत्नागिरीला, चिकूची बाग, सगुणा बाग, हे सगळं ढँटढँट चालू आहे. आणि त्याच्यात माझा जेवढा जमेल तेवढा सहभाग करतो. करायला पाहिजे, करू शकतो तेवढा करत नाही हे बायको सांगतच असते. त्याच्यामुळे बायकोची नोकरी 1 वर्ष राहिलेली आहे. ती आता झाली की मग दादर सोडून कुठे जायचं ते ठरवणार. आणि बायकोच्या माझ्या विरुद्धच्या तक्रारी अनेक आहेत. पहिलं म्हणजे सेल्फ सेंटर्ड, अरे तुला तुझ्याशिवाय पलीकडलं काय दिसतच नाही चायला. त्याच्यानंतर ऐकू कमी येतं, त्याच्यामुळे ती वैतागलेली असते. आणि तिचं म्हणणं सिलेक्टिव्ह ऐकू कमी येते. हे मेंबर बोलतात, मिटिंगमध्ये जातो तेव्हा बरोबर ऐकू येतं ना, आम्ही बोलतो तर आम्हाला कमी ऐकायला येतं. मशीन आहे पण ते लावत नाही, असं गाढव आहे मी. आणि त्याच्यामुळे नातेसंबंध बायको आणि मुलगी हे वाईट नाहीत, फार चांगले आहेत, असा काय माझा दावा नाही आहे. त्यामुळे इंग्लंडला गेलेलो असताना मुलीकडे राहिलो आणि लंडन पाहिलं, लंडन शहर पाहिलं. लंडनमध्ये मिटिंग केल्या, इंग्लंडमध्ये 3-4 त्याचे व्हिडिओ पण मी केलेले आहेत. तुमच्या काही लोकांनी ऐकले असतील तर ते व्हिडिओ जरूर ऐका. आता व्हिडिओ शोधायचा कसा त्याच्याकरता ते आता नवीन एकाने मला सांगितलं की व्हिडिओची लिंक द्यायची नाही, त्याच्याऐवजी शोधायला सांगायचं. म्हणजे तुमचा तो अल्गोरिथम काहीतरी वाढतो आणि मग ते चॅनल जे आहे ते जास्त लोकांपर्यंत ते पोचलं जातं. त्यामुळे मी आता लिंक द्यायचं बंद केलेलं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला शोधायला सांगणार आहे. आणि सोपं आहे ते. काय अरे आपण अड्डे शोधले, आपण लपडी केली, काय आपल्याला शोधायला जमत नाही असं नाही. तंत्रस्नेही नसेल, 40,000चा मोबाईल घेतो आणि सायलेंट करता येत नाही असे पण मेंबर मी पाहिलेले आहेत. आपल्याला शिकायला तर पाहिजेच. विल पॉवर सोडून द्यायची नाही आहे. विल पॉवरनी दारूदशी बंद करायला सांगितले, दारू बंद करण्याचे प्रयत्न करायला सांगितले आहेत आणि नॉर्मल आयुष्य जगायला सांगितले. त्यामुळे हे तंत्रस्नेही व्हायलाच लागेल. त्यामुळे यूट्यूबवरती शोधता आलंच पाहिजे, त्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. त्याच्यामुळे लंडनमध्ये मिटिंग केल्या. त्याच्यानंतर फिरण्याचं माझं आणखी चालूच असतं. त्याच्यामुळे काय झालं, पैसे झाले, कामधंदा झालं. माझं भिवंडीला घर आहे आणि ते तिथे इतके दिवस भाडेकरू होतं. आता ते घरात जरा पडायला झालं आहे, काही शेजाऱ्यांचं पडलं तर भाडेकरू ठेवलेलं नाही. त्यामुळे मी जातो आणि तिथं राहतो 2 दिवस. इतकी वर्ष 18 वर्ष ते घर भाड्याने दिले असताना बायकोच काम जायची, बघायची ते सगळं. मी कधीतरीच जायचो. पण ह्यावर्षी मात्र मी भिवंडीच्या घरी जातो. पुन्हा बायकोचा आरोप असेल, तिकडे गेल्यानंतर सगळी कामं व्यवस्थित, दिवाबत्ती करणे, तेव्हा झाडू मारणे सगळं करतो. इथे करायला काय झालं त्याला तुला. त्याच्यामुळे इथे आळस आणि तिथे उत्साह आहे. ते आपलं इनसेन्सिटिव्ह टू अदर्स आणि व्हेरी सेन्सिटिव्ह टू युअर सेल्फ, हे प्रॉब्लेम आमचा आहेच. त्याच्यानंतर जगण्याच्या पद्धतीमध्ये फरक केला. खादीचे कपडे, सुती कपडे घालायला लागलो. आता
भारीवाले कपड्याची काय आवश्यकता नाही, कारण काय फारसं जायचं नसतं. त्यामुळे मग वर्ध्याला जातो किंवा इथे खादी ग्रामोद्योगमध्ये 2 ऑक्टोबरनंतर महिनाभर हेल असतो, काय त्याला डिस्काउंट असतो, तिथे जाऊन कपडे खरेदी करायचे. पुढे काय म्हणून मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये आम्ही संगमेश्वरला वृद्धाश्रम आहे तिथे जाऊन 2 जणं राहिलं होतं प्रयोग करण्यासाठी. नंतर कोणीतरी सांगितलं होतं, ती एक आयडिया आली होती डोक्यात की पुण्याला जाऊन परांज पेनचं काहीतरी म्हाताऱ्या लोकांसाठी स्कीम आहे तिथे राहायचं. मग मी माझ्या नवीन स्पॉन्सरला विचारतो, तो म्हणाला अरे सगळेजणं पुण्या मुंबई सगळीकडनं मुंबईत ट्रीटमेंट घ्यायला येतात आणि तिथे चांगली ट्रीटमेंट मिळणार किंवा काहीतरी सोय आहे म्हणून तो तिकडे जातो, हा वेडेपणा नाही का? म्हटलं ठीक आहे बाबा, चल बाबा, मी ते पुण्याची आयडिया कॅन्सल करून. आणखी एक चांगली गोष्ट ह्या वर्षात झाली 36व्या वर्षाच्या सोबरायटीमध्ये, ती म्हणजे माझी शाळा जिथे मी 10वी पास झालो, 5वी ते 10वी PR हायस्कूल भिवंडी, त्या शाळेने मला बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. मोठा जंगी कार्यक्रम, 1ली ते 12वीपर्यंतचे त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक आणि माझे जुने काही शिक्षक, माझे जुने शिक्षक ऑडियन्समध्ये होते. ते रिटायर झालेत सगळेजण अर्थात. आणि माझ्या आईवडिलांची खूप आठवण आली मला. माझी आई खुश झाली असती एकदम की अरे आपल्या मुलाला दारुड्या मुलाला शाळेमध्ये बक्षीस समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवला. त्याच्यामुळे माझे मित्र आले होते, माझ्या शाळेमधल्या वर्गमैत्रिणी होत्या. त्याच्यामुळे तो एक आनंद सोहळा होता माझ्या दृष्टीने. आणि त्याच्यामुळे मी समाजामध्ये काय देणं लागतं, आपलं काय सोसायटीचा बाबा मेंबर काय, मी ते एक तर भाड्याने राहतो आणि तिकडे भिवंडीच्या पण सोसायटीचा काय मी नाही आहे, पण समाजाचं देणं लागण्यासाठी मला असं वाटतं, आता हे माझं कदाचित चुकीचं असेल, की त्रिकोणाचे चौकोन करा वगैरे असं काय काय जणं जाणकार मंडळी सांगतात. ते काय मला काय त्यातलं जमत नाही, पटत नाही म्हणण्यापेक्षा मला जमत नाही. त्यामुळे समाजाची सेवा करण्याकरता कुठेतरी जाऊन सेवा करण्यापेक्षा आपली मध्ये जी सेवा करता येईल तेवढी मी करायचा प्रयत्न करतो. मग मी काय करतो, तर हे यूट्यूब चॅनल मागच्या वर्षी सुरू केलं, कारण ते आमचे प्रमोददादा पावलींचे, त्याच्यानंतर माहीमचे अनुरूप दादा, त्याच्यानंतर कल्पेश दादा, संक्रमण दादा, निलेश दादा, हे सगळेजण मला मदत करतात. त्याच्यामुळे माझं ते चाललेलं आहे, जेवढं आपल्याला जमेल तेवढं करतो. ह्याच्यापेक्षा भारी करता येऊ शकतं, पण ते काय आपल्याला अक्कल तेवढं काय अक्कल नाही, ते शिकायचा प्रयत्न चालू आहे. आणि मी मध्यंतरी इंग्लंडला गेलो तेव्हा जाताना जसं नॉमिनी करतात ना पैशासाठी, तसं मी ह्या यूट्यूब चॅनल AA शेअरिंग मुंबई श्रीधर मराठी आणि AA शेअरिंग बंबई श्रीधर हे हिंदी, या दोन्हीसाठी माझा ईमेल ID जो आहे sridharm25@gmail.com, त्याचा पासवर्ड वगैरे सगळा देऊन ठेवला 4 लोकांना. त्यांना सांगितलं बाबा रे, हे तुम्ही नॉमिनी आहात, काय बरं वाईट झालं तर हे चॅनल चालू ठेवा, तुमचे अपलोड करा, जे आहेत त्याच्यात काय चेंजेस करायचे नाही करायचे तुमचं तुम्ही ठरवा. आणि नॉमिनी जसं अपॉइंट करतात तसा त्या यूट्यूब चॅनलला नॉमिनी अपॉइंट केला. आता मराठी झालेत 150 जवळजवळ, 142 आहेत आणि 150 होतील. हिंदी झाल्यात 50 आणि आता ऑटो डबिंग नावाचा प्रकार यूट्यूबच देते. त्याच्यामुळे ज्याला हिंदीत ऐकायचा असेल किंवा ज्याला इंग्रजीत ऐकायचं असेल त्याला आरामात ऐकता येणार आहे. त्याच्यामुळे आता भाषा हा काही विषय राहिलेला नाही आहे, ते ऑटो डबिंग त्याच्यामध्ये ऑप्शन आहे आणि त्याच्याने ते तुम्हाला ऐकायला येऊ शकतं. अजून ते सगळ्यांना दिलेलं नाही आहे, पण बऱ्याच लोकांना दिलेलं आहे. आणखी एक पॉडकास्ट माझा करायचा विचार आहे, म्हणजे जे मंडळी आहेत, काही सभासद मंडळी ती येत नाहीत मीटिंगला तब्येतीच्या कारणामुळे किंवा इतर कारणामुळे, मग त्यांचा फोनवरती किंवा आपला व्हिडिओ कॉल नाही काय म्हणायचं त्याला, त्या गुगल मीटवरती असं काहीतरी घेऊन पॉडकास्ट करता येतं का बघायचा विचार आहे. मी शिकतो, तुमच्यापैकी जे जाणकार आहेत त्यांनी मला फोन करून सांगा. त्याच्यानंतर ह्यावर्षी मी वर्कशॉप घेतली. पूर्वी मी 1 दिवसाचं वर्कशॉप घ्यायचं, 1ली, 4थी, 9वी, 12वी ह्यापैकी एकच कुठलं तरी घ्यायचं. त्यामुळे ती वर्कशॉप ह्यावर्षी घेतली. MRSSने मला बोलवलं होतं. मी सगळ्यांना सांगायचो की अरे सर्व्हिसमध्ये जाण्यापूर्वी रिकव्हरी आवश्यक आहे. तळ आपला जो आहे तो युनिटी सर्व्हिस रिकव्हरी असं आपण जरी बोलत असलो, शेवटी रिकव्हरी, तरी पण रिकव्हरी ही महत्त्वाची आहे. आणि रिकव्हरी न करता सेवेत गेलेल्यांच्या टांगेनंतर पलटी झालेल्या आपण ऐकलेल्या आहेत, हॉरिबल अनुभव ऐकलेले आहेत. सगळ्यांच्या बाबतीत तसं होतं असं नाही, पण 2 स्टेपिंग टू 12 स्टेपिंग केलं पाहिजे म्हणून मला अट्टहास होता. मग MRSS यशवंतदादांनी, विठ्ठलदादांनी मला बोलवलं. सेलूला आणि सांगोल्याला 2 ठिकाणी माझी वर्कशॉप झाली. अजून बाकी आहेत. आता मुलीचं लग्न झालं की मग पुढच्या मार्च एप्रिलमध्ये जेव्हा काळ असेल तेव्हा जाण्याचा इरादा आहे. गडचिरोलीला गेलो होतो, भद्रावतीला गेलो होतो, गोरेगावला गेलो होतो,
तर ही झाली 1 दिवसाची वर्कशॉप. आणि मागच्या वर्षी पंढरपूरवाले आमचे महेश दादा, संतोष दादा, दामोदर, सीताराम या सगळ्या मंडळींसहित 2 दिवसाची कार्यशाळा आमच्याकडे घ्यायची. आम्ही कोणाला इथे उडबस करायला आमच्याकडे सध्या हे नाही आहे मॅनपॉवर, आमच्या 22 जणांसाठी तुम्ही इथे येऊन करायचं. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे मागच्या वर्षी त्यांच्याकडे जाऊन 2 दिवसाचं घेतलं. 12 पायऱ्या. ते थोडं जरा मला ट्रान्झिशनला वेळ लागला. माझ्या स्पॉन्सरची मदत घेतली आणि त्याच्यामुळे सुनील आमचे दादा बदलापूरवाल्यांची आठवण आली, पण त्यांनी माझा फोन ब्लॉक केलेला असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन काही मी घेऊ शकलो नाही. पण नवीन स्पॉन्सरला विचारलं, त्यांच्याप्रमाणे चेंजेस केले आणि 2 दिवसाची कार्यशाळा मग मी ह्यावर्षी लातूरला घेतली, औरंगाबादला घेतली. औरंगाबादला तर काय मारी टोपी, AC हॉल बिल भारी काम होतं सगळं. धुळ्याला झाले, परत पंढरपूरला झाले. आता पुढच्या महिन्यामध्ये 13-14 डिसेंबर मला वाटतं जळगावला आहे. आणि मार्च महिन्यामध्ये आता कुठे घ्यायचं, कारण मी वर्ध्याला जातो, 2 दिवस आधी वर्कशॉप घेतो. अमरावती का नागपूर का गोंदिया ते अजून ठरवायचं आहे, चाललं आहे. चर्चात्मक संवाद चालू आहे. त्याच्यामुळे वर्कशॉप घेणं चालू आहे. रेग्युलर मीटिंग करणं फिजिकल चालू आहे. दादरला पोर्तुगीज चर्च जवळच्या राहतो, तर तिथे रोजच मीटिंग असते. मी रोज काय करत नाही, पण आठवड्यातून 1-2 मीटिंग करतो. माझा होम ग्रुप आनंद ग्रुप दुर्दैवाने बंद झाला. तिथे जैन हॉस्पिटल डे केअर सेंटर आहे, त्यांचे ट्रस्टी काहीतरी बदलले आणि त्या नवीन ट्रस्टीने अजून काही परवानगी दिलेली नाही. आमचे संतोष दादा आहेत दादरचे, त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की जरा लक्ष घाला. ते आजच सकाळी भेटले, ते म्हणाले करतो मी. त्याच्यामुळे ते होईल कधीतरी, पण होम ग्रुप बंद असल्यामुळे वांदे होतात. हक्काची जागा पाहिजे रे बाबा. मी नवीन लोकांना नेहमी सांगत असतो, पहिलं काम होम ग्रुप करणे, दुसरं काम स्पॉन्सर घेणे, तिसरं काम 4थी-5वी पायरी घेऊन सगळा कार्यक्रम घेणे आणि पुढचं काम स्पॉन्सी घेणे. हे केल्याशिवाय तुमचं ते एमध्ये टिकून राहण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे हे केलंच पाहिजे. त्यामुळे नवीन स्पॉन्सरच्या टचमध्ये आहे. नवीन स्पॉन्सरकडे आमची बायको आणि मुलगी तक्रार करत असते. मध्यंतरी ते एक मी रजिस्ट्रेशन लग्नाचं केला होता, तो व्हिडिओ मी काय खाली उतरवायला तयार नव्हतो. मग ते त्यांची प्रायव्हसी म्हणून त्यांनी स्पॉन्सरकडे तक्रार केली. मग ते येडा आहे ना आपण, तर त्याच्यामुळे ते स्पॉन्सरनी सांगितलेलं ऐकतो, बाकी कोणी सांगितलेलं. आता माझ्यापेक्षा वरिष्ठ राहिले पण नाहीत जास्त आणि ऐकतही नाही पहिल्यापासून. त्याच्यामुळे सगळं गडबडच येड्याचाच कारभार आहे आपला, तर काय करणार त्याला. त्यामुळे फिजिकल मीटिंग करायचा प्रयत्न करतो. ऑनलाईन मीटिंग चालू असतात. आमचे नागपूरचे सुगत दादांनी बोलवलं होतं, तेव्हा हिंदीत शेअरिंग केलं, त्याचंच रेकॉर्डिंग अपलोड केलेलं होतं. सुधीर दादा आहेत दिल्लीचे, ते बोलवतात अधूनमधून. त्याच्यानंतर हे झालं अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं आमचं योगदान. अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी भरभरून दिलं, जिवंत ठेवलं, दारू बंद ठेवली, हे सगळं मान्य आहे. पण आम्ही अल्कोहोलिक्स अनॉनिमसला काय देतो आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन आमच्यात काय बदल झाला. दारू बंद झाली, सिगरेट बंद झाली, नॉनव्हेज खायचं बंद केलं, रात्रीचं जेवण बंद झालं, चहा कॉफी बंद झालं. चिडचिड करायचो दिवसातून 10 वेळा, ती आता 10 दिवसातून एकदा होते. पण जेव्हा होते तेव्हा डॅन. मला ना एक निळ्या रंगाचं झाड आवडतं, निळ्या रंगाची फुलं आवडतात, म्हणून मी कुठून तरी जाऊन ते निळ्या रंगाचं झाड आणलं, ते लावलं, ते फोफावलं, त्याला छान फुलं आली. बघितल्यावर मन प्रसन्न व्हायचं. आणि बायकोबरोबर काहीतरी झाडाला पाणी घालण्यावरून काहीतरी तू मै झाली. मला प्रचंड राग आला, शॉर्ट टेम्पर्ड, भडकू, अचानक राग, एकदम 440 वोल्ट झाड उपटलं, त्याचे तुकडे करून टाकले, कचरा कोंडीत टाकले, झाडाला पाणी घालायचं बंद करून टाकलं. असले चक्रम प्रकार मी अनेक वेळा केलेत आणि अनेक वेळा माफी मागून आणि सॉरी म्हणून पुन्हा पहिले पाडे 55 असं होतं. आणि शिव्या देणं कितीतरी, अरे प्रोफेसर आहे ना, किती ए मेंबरनी शिव्या घालून झाल्या, बायकोनी झाल्या, मुलीनी झाल्या, घरातल्या नातेवाईकांनी झाल्या, सगळ्यांनी शिव्या. ते काय जात नाही रे बाबा. अजून बऱ्याच लोकांना मी ज्यांनी शिव्या सोडल्यात त्यांनी मला सांगितले पण काय काय आयडिया, पण ते काय मला जमत नाही. सेल्फ सेंटर्डनेस, आत्मकेंद्रितपणा स्वतःबद्दल. आणि सेन्सिटिव्हिटी म्हणजे कशी, आपला तो बाब ह्या लोकांचं ते कार्ट, किंवा मराठीत म्हणतात ना, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही आणि लोकांच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, असं काहीतरी आहे. त्या अर्थाने ते खूप गंमत आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन गेल्या 36 वर्षामध्ये माझ्यात काय बदल झाला किंवा मी काय बदल करायचा प्रयत्न करतो आहे, ह्या संदर्भामध्ये हा जो आजचा व्हिडिओ आहे त्याचं थंबनेलमध्ये लिहिलं आहे, मास्तर की झालं सांगून, पैसे झालं सांगून, तब्येत झालं सांगून, घरात झालं सांगून, योगदान, कार्यशाळा, यूट्यूब चॅनल आणि मीटिंग हे झालं. त्याच्या व्यतिरिक्त आणखी
वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत मला ज्या जमलेल्या नाहीत. आम्ही ना आमच्या जैन हॉस्पिटलच्या आनंद ग्रुपच्या मीटिंगमध्ये ना आम्ही एकदा सगळेच म्हातारे होतो. म्हातारे इन द सेन्स मी सगळ्यात तरुण बरं का. 35 वर्ष सोबर श्रीधर, 36 वर्ष सोबर सिमेश, 37 वर्ष सोबर सिप्रियन, 38 वर्ष 39 वर्ष सोबन कृष्णन, 41 वर्ष सोबर शांताराम दादा दादाचे, आणि 41 वर्ष 42 वर्ष सोबर रमेश दादा नागपूर. आम्ही सगळेजण असे यातले काही जण होते. ते म्हणाले काय रे आपण एवढी वर्ष सोबर होत पण आपल्याला अजून जेवढी पाहिजे तेवढी सोबरिटी आली नाही रे, याचं काय कारण. म्हटलं चला विषय घ्या, मग प्रत्येकजण शेअर करायला. त्याचं मतितार्थ एवढा होता की जेव्हा शक्य होतं कार्यक्रम घेणे तेव्हा घेतला नाही, आणि त्याचे परिणाम म्हणून जी 36 वर्षानंतर सोबरिटीची क्वालिटी असायला हवी ती नाही. त्याचं महत्त्वाचं कारण कार्यक्रम न करणे. 11वी पायरी मी 22 वर्ष केली नाही. मी सांगतो मी डोळे बंद केले की मला ते गब्बर सिंग तेरे हात दे दो मुझे गब्बर ते आठवतं. बलात्कार, खून, मारामाऱ्या ते सगळं मला आठवायचं. आणि ते सगळे मारामारीवाले पिक्चर आहेत ना ते मी आवर्जून बघायचो. NH10 नॅशनल हायवे नंबर 10 नावाचा पिक्चर येतं एक, तो छान पाहिलेला होता मी. त्याच्यानंतर करवऱ्याचे किंवा भाई लोकांचे जेवढे पिक्चर आहेत ना तेवढे सगळे, कुठलं ते वडाळावाला पिक्चर, हाजी मस्तानचा, मान्या सुर्वेचा, हे सगळे पिक्चर मला अजून आठवतात जसे तसे. त्यामुळे डोळे मिटले की ते काहीतरी भलतंच दिसायला लागायचं. मग मी बसायला. सुदैवाने माझ्या 22 वर्षाच्या सोबरिटीनंतर मला विपश्यनेला जायची संधी मिळाली किंवा परमेश्वराने ढकललं मला अक्षरशः. नाही तर मी काय ते केलं नसतं. त्याच्यामुळे देवाचे आभार मानावे तेवढे थोडे. 36 वर्षामध्ये देवाचे आभार. अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुरू केली, बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब भारतात आली, हॅरी मथायस भिवंडीत आली, सुभाष के ठाण्यात आली, प्रकाश एन माझे स्पॉन्सर, इनिशियल स्पॉन्सर सुभाष के, नंतर पहिले स्पॉन्सर विश्वनाथ गुरुजी पटवर्धन ठाणे, त्याच्यानंतर अनिल डी, त्याच्यानंतर शंकरदादा ऐरोली सध्या पुणे, त्याच्यानंतर सुनील दादा, आणि सध्याचे 5वे स्पॉन्सर जरा मी ॲनॉनिमिटी ठेवतो त्यामुळे सांगत नाही, नाव नाही सांगत. अशा सगळ्या लोकांचे अनंत उपकार आहेत आणि त्यामुळेच इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि आपल्याला जे मिळाले ते दुसऱ्याला दिलं पाहिजे, म्हणजेच योगदान. त्याच्याकरता अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये जेवढं जमेल तेवढं. आता काय आयुष्यभर असंच ॲक्टिव्ह राहता येईल, पुढची काय 30 वर्ष मी जगणार असेल, आम्ही आणखी 30 वर्ष जगायचंच आहे, 25 वर्ष तरी. कारण आमचे काका वारले, आजी वारली, आत्या वारली, वडील वारले, सगळे ढॅंटॅडॅन 90च्या पुढचे आहेत. त्याच्यामुळे शक्यता अशी आहे की 90 परत आपने को बुलावा नाही आने वाला आहे. आता तोपर्यंत ॲक्टिव्ह राहायचं कसं त्याच्याकरता प्रयत्न करायला लागतील. आपोआप तर काय होणार नाही आहे ते. आणि म्हणूनच अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग सातत्याने करणे. अनेकदा प्रश्न विचारला जातो की तुम्ही काय केलं ज्याच्यामुळे एमध्ये टिकून राहिले. खरंच टिकून राहणं कठीण आहे. तुम्ही प्रत्येकाने ऐकणाऱ्यांनी ना विचार करा. तुम्ही आलात पहिल्या दिवसात, पहिल्या वर्षभरामध्ये तुम्ही जे पहिल्या वर्षाचे वाढदिवस अटेंड केले, VIP वाढदिवस हल्ली म्हणतात त्याला, तुमचा पहिला वाढदिवस झाला त्या वर्षात आणि त्याच्यानंतरच्या वर्षात ज्यांचे पहिले वाढदिवस झाले, 3 वर्षाचा मी डेटा तुम्हाला गोळा करायला सांगितलं, त्यातले किती लोक आहेत बघा आजूबाजूला. तुमच्या लक्षात येईल की 5, 10, 15, 20, 25, 30 अशा प्रत्येक 5 दर आमचे स्पॉन्सर सांगायचे दर 5 वर्षांनी एक ठोकळा येतो मध्ये रस्त्यामध्ये आणि कठीण होऊन बसतं. त्याच्यामुळे अडथळे तर येणारच रे बाबा. मध्ये आलं म्हणजे सगळं गुलाबी टिक 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 असं नाही होत. अडथळे तर येणारच आहेत. त्यामुळे ते अडथळे त्यांना सामोरं जाणं, अडथळ्यांना पारबीर करणे वगैरे असं काय नसतं. अडथळ्यांना सामोरं जाणे. कारण आपणच पेरलेली कारली उगवल्यात ना भाऊ, ते कुठे काय दुसऱ्याने काय परमेश्वर आमच्यावरती नाराज आहे म्हणून त्याने आम्हाला दुःख दिलं आणि प्रॉब्लेम दिला असं नाही. आमचेच पेरलेली कारली आहे त्यावेळी ती कारलीच उगवणार, त्याला काय दुसरा इलाज नाही आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ह्या 36व्या वर्षामध्ये झालेल्या आहेत, त्या तुमच्याकडे शेअर करायच्या होत्या. म्हणून मी मीटिंगमधलं रेकॉर्डिंग न करता वेगळं रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कन्व्हेन्शनमध्ये मी जायला लागलो बरं का. मी इतके दिवसामध्ये मी सर्व्हिस स्ट्रक्चर्ड सर्व्हिसपासून जरा लांब आहे. मला ते जमणारं प्रकरण नाही आहे, मी गाढव आहे हे मला कळलं. स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये लोक काय बोलतील ते ऐकून घ्यायला लागतं आणि तो काय आपला स्वभाव नाही आहे. मास्तर असल्यामुळे गुड स्पीकर आणि बॅड लिसनर
चांगला वक्ता आणि वाईट ऐकणारा असं ते झालेलं असल्यामुळे लोकांचं ऐकून घेणं जमत नाही. त्याच्यामुळे मी काय नंतर मग सुरुवातीला होतो, मी IGR होतो, झोनचा सेक्रेटरी होतो, ग्रुपचा ट्रेजरर सेक्रेटरी वगैरे सगळं होतं. पण आता मी स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये नाही, पण अनस्ट्रक्चर्ड सर्व्हिस आता हे जे काय करतो ते सेवाच आहे वेगळ्या प्रकारची. त्याच्यामुळे मी स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये नसल्यामुळे कन्व्हेन्शन हा प्रकार मला काय माहीत नव्हता एवढा. पण यावर्षी माझं ना गुजरातमध्ये तो वल्लभभाई पटेलांचा स्टॅच्यू बघायचा राहिलेला होता आणि नेमकं गुजरातमध्ये कन्व्हेन्शन होतं. तर मी त्यांना फोन करून विचारलं, बाबा रे मला ते स्टॅच्यू बघायचं आहे. हां म्हणाले, स्टॅच्यू आम्ही अरेंज करणार आहोत, काय काळजी करू नका, तुम्ही या स्टॅच्यू बघायला आपण सगळेच जण जाणार आहोत, आम्ही अरेंज करतो, नो प्रॉब्लेम. त्याच्यामुळे त्या कन्व्हेन्शनला मी पहिल्यांदा गेलो. मग तिथे शेअरिंग ऐकली, मलाही शेअरिंग देण्यात आलं. मग मी बऱ्याच लोकांची भेटीगाठी झाल्या. त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा काश्मीरला गेलो. म्हणजे काश्मीर माझं 2दा झालेलं आहे, तरी पण एकदा परत हाऊस म्हणून. आणि माझ्याबरोबर विपुल दादा आले, आपले पुण्याचे. अल्बिनोस दादा आमच्याबरोबर असतात वसईचे. वर्कशॉपला जातो तेव्हा पूर्वी टीम घेऊन जायचो, आता काय मी एकटाच जातो. आपण रिझर्वेशन करायचं, पदरच्या पैशाने राहायचं. आमच्या स्पॉन्सरनी दंडक घालून दिलेला आहे, तो आम्ही अजूनही पाळतो. त्याच्यामुळे असं सगळं चाललेलं आहे. फार चांगलं चाललं आहे का नाही मला नाही वाटत, फार चांगलं चाललं आहे की नाही ते बोलायला पाहिजे. फार चांगलंचं काय क्रायटेरिया लावायचं, पॅरामीटर काय लावायचं आपण, किंवा खूप पैसे असले म्हणजे चांगलं म्हणायचं का खूप तब्येत चांगली असली आणि भिवंडी श्री आणि मुंबई श्री असला म्हणजे चांगलं म्हणायचं का, माहीत नाही. का एमध्ये ॲक्टिव्ह असेल तो चांगलं म्हणायचं, असे वेगवेगळे पॅरामीटर प्रत्येकाने लावलेले आहेत. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये सातत्याने टिकून राहण्यासाठी मी जे प्रयत्न केले ते तुम्हाला सांगायचं मी प्रयत्न करतो आहे. आणि खरंच 36 वर्षामध्ये मी 10-12 दिवस विपश्यनेला जातो तेवढाच माझा अपवाद आहे. बाकी मी 36 वर्षामध्ये 12 दिवसापेक्षा 13 दिवसापेक्षा जास्त सलग मीटिंग केल्या नाहीत, असं कधी झालेलंच नाही. त्याच्यामुळे सातत्याने मीटिंग करणे, सातत्याने पुस्तक वाचणे, सातत्याने वेगवेगळ्या विषयांवरती बोलणे, स्पॉन्सर असणे, स्पॉन्सी असणे, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या तुम्हाला टिकून ठेवतात. 36व्या वर्षामध्ये आमचं हे आत्ता देवाचे आभार मानायचा कार्यक्रम भायखळ्याला झाला. सुभाष आणि मी म्हटलं 30-35 लोक येतील. आले 80-90 लोक. त्या बिचाऱ्या ऑर्गनायझर्सची हवा टाईट झाली. समोसे आणणे, केक आणणे, त्यात धोधो पाऊस पडत होता, धमाल आली त्या दिवशी. पण त्याच्यामुळे ते ऑर्गनायझर्सचे बांधे झाले. पण काय वर्ष वाढली की आकर्षण वाढतं, लोकांना वाटतं की हे आमचं संत महात्मे आहेत, हरिभक्तपरायण श्रीधर महाराजांचं प्रवचन ऐकत. असलं काय नसतं. मग आम्ही शिव्या देतो, आम्ही झाडं उपटतो, आम्ही रिमोट आपटतो. हे सांगितलं की आमचे हनुमान दादा आहेत पावलींवाले, ते सांगतात हो सर असलं काही शेअर करू नका. म्हटलं का बरं? ते म्हणाले आम्हाला असं वाटतं की काय उपटायची चायले एवढी वर्ष राहून सोबत परत तो तेच करतो, काय उपयोग आहे. सुदैवाने त्यांनी विचारलं तेव्हा बबन दादा होते आमचे काळा चौकीवाले पावलींवाले. ते म्हणाले अरे सगळेच जण गाढव आहेत, थोड्याफार प्रमाणात गाढवपणा राहतोच, हा मोठा गाढव आहे आणि गाढव शेअर करतो, सगळेच जण शेअर करतात असं नाही. आमच्या पुण्याला गेलो की ते बाकीचे मेंबर एकमेकांना सगळेच जण श्रीधर होऊन कसे चालेल. म्हटलं हो बरोबर आहे, सगळेच जण श्रीधर होऊन चालणार नाही. आणि ज्याचा त्याचा स्वभावाप्रमाणे जो तो कार्यक्रम घेतो, यथाशक्ती म्हणतो तो. तुम्ही असाच कार्यक्रम घेतला, दीज आर सजेस्टेड स्टेप्स असं BW आपल्याला सांगतो. त्याच्यामुळे पुस्तकं वाचणे, संदर्भासाठी का होईना पुस्तकं वाचणे. ऑडिओ आहे, मी आत्ता पंढरपूरला गेलो, दिगंबर दादाला सांगितलं, म्हटलं ते तुला वाचता येत नाही तर ऐक ना बाबा, तुझ्याकडे वेळ नाही तर. तो म्हणाला ऐकायचं असतं का? मग लगेच त्याच्या दादाला सीताराम दादा बसले, त्यांनी लगेच ट्रान्सफर केलं. म्हटलं मला पण पाठवा. मग मी घरी आल्यानंतर माझी हार्ड डिस्क उघडून बघितलं, माझ्याकडे ऑलरेडी होतं, ते कोणीतरी दिलेलं होतं. ते कॉपीराईट काय वगैरे अनेक भानगडे आहेत, पण ते मी फॉरवर्ड करत नाही शक्यतो. त्याच्यामुळे शोधून काढा, म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना मिळेल. की तुम्ही वाचा ना मोठ्याने आणि रेकॉर्ड करा ना. चमारी टोपी आहे कुठे? ते 11व्या पायरीचं एक कुठला तरी भाग तुकडा राहिला होता, तो मी रेकॉर्डिंग करून अपलोड करून टाकलेला आहे. त्यामुळे माझ्या काही मित्रांना मी पाठवलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की पुढे काय? पुढे काय म्हणजे काय? BWनी डॉक्टर बॉबनी काय सांगितलं, जे काल केलं त्याच्यामुळे काल दारू प्यालो नाही, आज केलं त्याच्यामुळे आज नाही दारू प्यालो, हेच उद्या केलं आणि उद्या करत आयुष्यभर राहिलं तर दारूपासून आयुष्यभर दूर राहील.
त्याच्यामुळे आयुष्यभर दारूपासून दूर राहायचं आहे. परमेश्वराने दिलेली संधी आहे. दारू पिऊन मेलो असतो, फोटो लागला असता, थुकले असते, लोक वाईट बोलले असते आपल्याबद्दल. आईवडिलांची पुण्य, देवाची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमसची मदत, अनेक सभासदांची मदत. आता मी एवढ्या वर्कशॉपला जातो, कोणी रेल्वे स्टेशनला घ्यायला येतो, कोणी स्कूटरवरती इकडून तिकडे घेऊन जातो, कोणी नाश्ता करायला घेऊन जातो, काही लोक पैसे, अरे थांब जरा मला देऊ दे, तो परत पैसे देऊन टाकतात. अनेक लोकांचे उपकार अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर माझ्यावरती आहेत. मग ते हे उपकार आमचं बिल डब्ल्यू म्हणतो, ग्रॅटिट्यूड शुड गो फॉरवर्ड. कृतज्ञता ही पुढच्यांकरते व्यक्त करायची आहे, मागच्यांकरता नाही. आमचे स्पॉन्सर आता वारले, हो लय भारी, हो अरे ह्याने स्पॉन्सर घेतला की नाही, बाजूवाला एकमेकांना विचारत असतात मीटिंगमध्ये. तो जुना मेलेल्या स्पॉन्सरचा गळा काढून रडायला लागला किंवा फार त्यांचे लय भारी म्हणायला लागला की ते नवीन माणसं पहिल्या बाकावर बसलेले असतात, त्यातले एखाद दोन डांबरड असतात माझ्यासारखे, ते एकमेकांना विचारते ह्याचा अर्थ ह्याने नवीन स्पॉन्सर घेतलाच नाही बघ, हा मेलेल्या स्पॉन्सरच्या नावानेच गळा काढत बसलेला आहे. त्याच्यामुळे गंमत आहे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये. गॉसिप करण्यात पण थोडाफार मजा आहेच ना, नाही कसं आपण ते योग्य अयोग्य तो भाग आपण सोडून देऊया, पण करतो. त्याच्यामुळे मी गमतीने म्हणतो की बाबा हे करायचंच असतं, केलंच जातं, नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणात ते प्रत्येकजण करत असतो, त्यामुळे मीही करतो. त्याच्यामुळे डेटा आपल्याकडे असतो. आणि अर्थात मी चावत नाही फारसा, काही जण खूपच चावतात, मलाही चावलेले आहेत ते मला, त्यामुळे मी घाबरतो, चावणाऱ्या लोकांना घाबरतो मी. असं माझं 36वं वर्ष आयुष्याचं सोबरायटीचं गेलेलं आहे. 65 वर्ष झाली. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. लिंक ह्यावेळेला मी पाठवायचं नाही असं ठरवलेलं आहे, त्याच्याऐवजी हा थंबनेल पाठवतो, पाटी पाठवतो. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी काय करायचं, सबस्क्रिप्शनमध्ये जायचं, खाली त्याला बोट लावायचं, वरती चॅनल दिसतं निळ्या रंगाचं आपलं गोलात त्रिकोण, तिथे बोट लावायचं की सगळे 142 1पर्यंत दिसतात थंबनेल. त्यामुळे ते बघायचे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला जो हवा तो करायचा. किंवा यूट्यूब चॅनलच्या यूट्यूबवरती सर्च आहे, उजव्या हाताला कोपऱ्यात एक गोल चिन्ह दिसतं, सर्कल दिसतं, गोलाचं चिन्ह दिसतं, तिथे जाऊन ए शेअरिंग मुंबई श्रीधर आणि त्याच्यापुढे नंबर टाकायचा. किंवा तो टॉपिक जो असेल तुम्हाला हवा असेल, स्लीप आहे, कारण ह्या आता 142मध्ये अनेक गोष्टी आहेत ना, पासिटॉन आहे, डॉक्टर बाबा अँड गुड ओल्ड टर्मर्स आहे, एक कम्सोपॅज आहे, त्याच्यानंतर सोबर जगणे आहे, त्याच्यानंतर केम टू बिलीव्ह आहे, लुईस रिमेंबर्स आहे, सगळ्या पायऱ्या आहेत, सगळ्या रूढ्या आहेत. संकल्पनांबद्दल आपल्याला काय अक्कल नाही, त्यामुळे GSOवाले आपले काम केलेले अरुणदादा डोंबिवले आहेत, त्यांना कधीतरी बोलवीन. ते पॉडकास्ट झालं ना की मग अशा लोकांचे मी इंटरव्ह्यू घेऊन मग त्याच्यामध्ये आपल्या श्रोत्यांना, सभासद मंडळी आहे, समाज मंडळी जी आहे, समाज माध्यमावरची जी मंडळी आहेत प्रेमातली, त्यांना ते सगळं कळेल. चला आता मी थांबायला पाहिजे, 40 मिनटं झालेले आहेत, त्याच्यामुळे मी इथे थांबतो. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार, देवाचे आभार. 36व्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार, धन्यवाद. ओव्हर. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत राहा, ऐकत राहा, नुसतं ऐकू नका. फिजिकल मिटिंगला जा. मला काही लोकांनी फोन करून, आम्ही फक्त ऐकतो, ऐकून नाही बाबा दारू सुटणार किंवा दारू बंद राहणार. तुला फिजिकल मिटिंगला जावंच लागेल. त्याच्यामुळे हे तुम्ही ऐकताय, तुकड्यामध्ये ऐका, जसं जमेल तसं ऐका, काही प्रॉब्लेम नाही, पण ऐका, दुसऱ्यांना पाठवा. ओके, धन्यवाद. ओव्हर.